तुमच्या रक्षणाची जबाबदारी म्हणून लक्ष्मणाने धनुष्याचा बाण काढला, एक रेषा आखली गोलाकार आणि सांगितलं सीता देवी या रेषेच्या बाहेर घेऊ, जर का तुम्ही आल्या तर तुमचंही अकल्याण होईल आणि रामाचं पर्यायाने माझं सुद्धा. लक्ष्मण धनुष्याला बाण लावून पळत पळत गेला. इतक्यात रावणाने भिक्षुवेश म्हणजे ऋषींचा वेश. हे ऋषी लोक मधुकरी म्हणतात. माहिती आहे तुम्हाला मधुकरी माहिती आहे का? मधुकर कोणाला म्हणतात? भुंग्याला. भुंगा या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर थोडं थोडं रोज घेतो, म्हणून तो कधी उपाशी राहा. त्याला मधुकर शब्दावरून मधुकरी शब्द तयार होता. कुठेतरी भात घ्यायचा, कुठेतरी वरण घ्यायचं, कुठेतरी पोळी घ्यायची, कुठेतरी भाजी घ्यायची, कुठेतरी चटणी घ्यायची, म्हणजे त्यांनाही देणं जड होत नाही आणि आपलंही पोट भरतं. मधुकरी मागणाऱ्या भिक्षुकाचा वेश घेऊन रावणाला सीता देवी जवळ असणाऱ्या हरणाला खाऊ घातलेल्या फळफळावळांचं ताट उचलून त्या रावणाच्या जोडीत पुढे करतात. पण रावणाला सीतेच्या जवळ जाता येईल. रावण एकदा गेला, दोनदा गेला, त्या रेषेत ज्वाळा प्रगटता गेला. जानकी देवी म्हणतात एवढा मोठा भिक्षू, एवढा मोठा साधू ज्वाळांना घाबरला. मी बघ तुझ्यापेक्षा वयाने लहान, तपस्वी नाही, तरी मी या रेषेच्या बाहेर येऊन अग्निवर्णीचे. म्हणून जानकी देवी त्याही परिस्थितीत पुढे गेल्या. लक्ष्मण रेषा ओलांडली आणि त्या भिक्षुकाला काय घातली? भिक्षा. आणि भिक्षा घालता घालता त्या रावण रूपी भिक्षुकाने संधी साधली. वामधृताभ्यां करैः सीतेचा डावा हात धरला आणि सीतेला डावा हात धरून आपल्या पाठपोळी घेतलं. विमानामध्ये बसवून रावणाचं विमान आकाश मार्गाने. अरे हा रावण स्त्रीला पडवतो म्हणून नाशिक जवळ घोटीला जटायू नावाच्या पक्षाने रावणाला. पण रावणाला वेळ नव्हता, त्याने जटायूचे पंख छाटून टाकले आणि विमान घेऊन तो लंकेकडे निघाला. वायू वेगाने ते विमान जातंय. जानकी देवीच्या लक्षात आलं आपण रामांचं वचन आहे, पण माझा राम मला शोधत शोधत. पण हे विमान किती पुढे आलंय, रामाला मी कशी सापडणार? काहीतरी युक्ती केली पाहिजे. म्हणून तिने अंगावरती असलेले वन दागिने म्हणून. कुठले दागिने? वन दागिने म्हणजे वनातल्या गुणांपासून वनस्पतींपासून बनवलेले दागिने घेतले आणि जमिनीवर टाकले. पळवलं कुठून सांगा? नाशिकहून. आणि सीतेच्या मनात हा विचार येऊन तिने दागिने टाकले कुठे? कर्नाटकात हंपी ऋष्यमुख पर्वत. पण हा विचार तुम्ही काही 2 तासांनी केलेला नाही, तिने लगेच विचार केला. पण रावणाचं विमान काय वेगाने रामायणात वर्णने द्वारधम म्हणजे 2.5 मुहूर्तांमध्ये हे विमान अशोक वनात पोहोचले. 120 मिनिटात. मुंबईहून श्रीलंकेचं विमान 120 मिनिटात पोहोचलं. हे नाशिकवरून कुठे पोहोचलंय? अयोध्येत पोहोचलं. आणि सीता देवींना अशोक वनात ठेवल्यानंतर राम लक्ष्मणांची भेट झाली. जानकी रामाचा आवाज त्या मारीचाने काढला. राम सावध झाला, मारीचाचा वध करता झाला. पण लक्ष्मण आलेला पाहिला, याचा अर्थ जानकीच्या जीवाला होता. म्हणून श्री रामचंद्र पर्णकुटीत येतात. पाहतात तर काय, जानकी कुठेही दिसली नाही. जानकी त्वामहं पुत्रमस्ति. हे जानकी तू कुठे आहेस? सगळ्या पंचवटीचा परिसर पाहिला, कुठेही जानकी दिसली.
जानकीच्या पायाचे ठसे दिसत, तिच्या वस्तू दिसत, जानकी कुठे गेली आहे म्हणून रामचंद्र रडू लागले. वृक्ष, वेदी, दगड सगळ्यांना विचारून लागले, सीतेला पाहिलं का, सीतेला पाहिलं. रामांनी फक्त एक तर्क केला, या जनस्थानाच्या उत्तरेला अगस्त्य ऋषींचा आश्रम आहे, रावण तिकडे जाणार नाही. तो कुठे जाईल गेला तर दक्षिणेला, कारण पूर्व दिशेला मंदार पर्वत आहे, पूर्व दिशेला पश्चिम दिशेला मलय पर्वत आहे. रावण म्हणजे कोण असेल तो तिकडे जाऊ शकतो, गेला असेल तर कुठे जाईल दक्षिणेला. म्हणून रामचंद्र मजल करत दक्षिणेला गेले. सर्वप्रथम जटायू दिसला. कोण दिसला? जटायूला विचारलं, म्हणजे माझी सीता पाहिली का? तो जटायू म्हणतो, सीता होती का कोण होती मला माहिती नाही, पण रावणाने एका स्त्रीला पळवून नेलं. म्हणजे वर्णन सांगितलं. राम काय म्हणून रडायला लागला. त्या जटायूने सांगितलं, अरे पुरुषोत्तमा, तू पुरुष जातीत जन्म घेतला, रडतोस काय? मला खांद्यावर घे, उठता येत नाही, मला झाडाच्या शेंड्यावर नाही. तुझी जानकी कुठे मी सांगतो. रामचंद्रांनी जटायूला खांद्यावर घेतलं, झाडाच्या टोकावर गेलं. जटायूने अर्धोत्मिलीत दृष्टी केली. अर्धोत्मिलीत म्हणजे काय? अर्धे बंद अर्धे उघडे. बारकाईने पाहिलं आणि समुद्राच्या पलीकडे अशोक वनात सीता दिसली. रामाला सांगितलं खाली नेलं आणि सांगितलं, आता मी जमिनीवर आलोय, तुला मी 2-3 गोष्टी सांगतो. तुझी सीता रावणाने पळवली, अशोक वनात नेऊन ठेवली. सांप्रत काळी ती रडतीये, राम राम म्हणतीये. रामाने विचारलं, तुम्हाला कसं माहिती? म्हणे मी गिरध पक्षी आहे. म्हणजे गरुड जातीतला, आणि गरुड जातीतल्या पक्षाला वरदान आहे, त्याला समुद्राच्या पलीकडचं दिसतं, समुद्राच्या तळाशी दिसतं. आणि त्या गरुड पक्षाच्या पायाचा स्पर्श झाल्यावरती सामान्य दगड परीस होत असतो. परीस म्हणजे काय? तुम्हाला परीस दगड माहितीये का? काय परिसाचं वैशिष्ट्य आहे? लोखंडाला लागलं की काय होतं? तो सोनं बनवणारा दगड म्हणजे काय? तर असा परीस नावाचा दगड अस्तित्वात नसतो. गरुड म्हणजे गरुड जातीच्या पक्षाला हात लागली की तो पाणी प्यायला 2 पाय असतात, त्याला 1 पाय फक्त पाण्यात ठेवतो, ज्या दगडाला आसन बनवतो, पाणी पितो आणि बुडून जातो. पण तो दगड त्या गरुडाच्या क्षणभराच्या स्पर्शाने काय होतो? परीस होतो. परीस म्हणजे लोखंडाचं काय बनवतो? सोनं. पाहिलंय का कोणी परीस दगड? एकदा माझ्या घरी या, सोनं थोडं लोखंड घेऊन या, फक्त निम्म लोखंड तुमचं सोनं अर्धा. गरुडामध्ये 2 दिव्य शक्ती आहेत. समुद्राच्या पलीकडचं पाहतो, समुद्राच्या तळाशी पाहतो, आणि चरणाच्या स्पर्शाने काय होतो? हे गरुड पक्षाचं वैशिष्ट्य. एक गंमत सांगतो, जे गयेच्या कथेला होते गरुड पुराणाच्या, त्यांना मी सांगितलं, गरुडाला कुठपर्यंत दृष्टी आहे, कुठेतरी मर्यादा असेल ना, की इथे मर्यादा असेल. गरुडाची दृष्टी पितृलोकापर्यंत आहे. कुठल्या लोकांपर्यंत? गया क्षेत्री मी गरुडाची पूर्ण कथा सांगितलेली. जे होते ते, जे नव्हते त्यांना परत कधीतरी सांगितलं. त्या जटायूने ते ओळखलं आणि सांगितलं, रामा तू दक्षिणेला जा. पण मला तुझा परिचय दे. रामाने परिचय दिला, म्हणजे मी दशरथाचा मुलगा. अरे म्हणे, दशरथ माझा मित्र आहे, आम्ही इंद्राला युद्धाला मदत करायला दोघं जण जायचो, तू माझ्या मित्राचा मुलगा आहे. मग तुझ्याशी थोडं जास्त बोलतो म्हणे मी, काही काळजी करू नको, तुला सीता परत मिळेल.
तो राम म्हणतो आता हे गाव कुठलंय म्हणे हे सर्व तीर्थ आहे. त्याचं नाव हल्ली टाकले बरं का, सर्व तीर्थ टाकले. म्हणजे लंका कुठे आहे म्हणे 1,500 योजना लागल्या. म्हणजे तुम्ही जटायू महाराज 1,500 योजना पलीकडची सीता परत मिळेल म्हणे. कशावरून म्हणताय म्हणे अरे बाबा मी गरुड आहे, मी सूर्याची गती जाणतो, मला ज्योतिष येतं. रावण सीतेला पडून देत होता, मी प्रतिकार केला, त्यांनी माझे पंख छाटले. मी विचार केला कोणाची बायको हा पडून देत असेल, त्या पतीवर काय बेतलं असेल. म्हणून मी सहज ग्रह नक्षत्र तारे बघितले आणि माझ्या लक्षात आलं की या रावणाने मुद्दाम इंग्लिश शब्द प्री प्लॅन मुलगी पडून, पण याचा प्लॅन पक्का होता पण मुहूर्त पक्का नव्हता. याने चुकीच्या मुहूर्तावर पडवली, ती चुकीच्या मुहूर्तावर पडवली म्हणून रामा तुला परत केले. पण हीच जर रावणाने मुहूर्तावरती पडवली असती, जटायू म्हणतो रामा तुझ्यापेक्षा एक शूर राजा तुझ्या घरात होऊन गेला, त्याचं नाव राजा रघु. तो रघु जरी आला असता तरी मुहूर्त पाहिल्यावर त्याला सीता मिळाली नसती. रावणाची चूक काय झाली, त्याने काय पाहिलं नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी काय महत्वाचं आहे, मुहूर्त दरवेळेस असतोच असं नाही. आता रेल्वे किती वाजता सुटायची ती काही मुहूर्तावर सुटणार नाही. 2 मिनिटं थांबा पाऊण तास मुहूर्तच नाही. मग काळजी करायचं नाही, मुहूर्त लगेच प्राप्त होतो. कधी फक्त मंत्र म्हणायचा सगळ्यांना येतो. तदेव लग्नम सुदिनंत देव तारानंदम चंद्रवदंत देव विद्यानंदम देव लक्ष्मीपते मनसा स्मरामि. सगळ्यांनी म्हणायला राहतं मोठ्याने तदेव. हा याला काही मोठ्याने म्हणतात, मोठ्याने सगळ्यांनी म्हणा तदेव लग्नम. तदेव लग्नम सुदिनं तदेव. तारा बलम आहे का, तारा बलम आहे, ब का ब, ब म्हणायचं. तारा बलम चंद्र बलम तदेव विद्या बलम दैव बलम तदेव. आणि पुढे म्हणायचं लक्ष्मी पते ते मला त्रियुगम स्मरामि. हा मंत्र म्हटला देवांचं बळ मिळतं. तदेव लग्नम सुदिनं. वार अशुभ असेल तरी वाराचं सुद्धा बळ सुदिनं तदेव. चंद्र बलम चंद्राचं बळ मिळतं. तारा बलम तारा म्हणजे सूर्याचं बळ मिळतं. तदेव लग्नम सुदिनं तदेव तारा बलम चंद्र बलम तदेव विद्या बलम. कधी कधी असलेली विद्या आठवत नाही आपल्याला, होतं असं. त्या विद्येचंही बळ मिळतं. विद्या बलम दैव बलम. कधी कधी कशाची साथ लागते, त्या दैवाचंही बळ मिळतं. कधी लक्ष्मीपती ते लक्ष्मीपती नारायणाचं त्रियुगम स्मरामि. तात्काळ स्मरण केले. ज्या क्षणी स्मरण कराल तो क्षण कशाचा होतो, मुहूर्ताचा होतो. नारायणाचं स्मरण करणं हाच मुहूर्त. गोपाल कृष्ण असं म्हणून जटायू रामाचं सांत्वन करता आला आणि रामाला सांगितलं रामा एक इच्छा पूर्ण. तुझे वडील राजा दशरथ माझे मित्र होते, मग मला तर पुत्र नाही, मी आता मित्राच्या सुताला पुत्र मानतो. तुझ्या मांडीवर मला घे, मी प्राण सोडतो. पण रामा माझी इच्छा आहे माझा अंत्यसंस्कार करून तरक्रिया प्रभू रामचंद्रांच्या हातीवरती जटायूने प्राण सोडले. रामांनी विधिवत अग्निसंस्कार केला. पहिला, दुसरा, तिसरा, 10वा, 11वा, 12वा, 13वा दिवस गेला.
दिवस पाणी झाल्यानंतर जिथे त्या जटायूचं उत्तर क्रिया करून सद्गती दिली होती त्या ठिकाणी रामचंद्रांनी जटायुशीला स्थापन केली. तुम्ही जर कधी आमच्या नाशिकला आले मुंबईहून तर घोटी गावाजवळ सर्व तीर्थ टाकलेलं आहे. तिथे या रामचंद्रांची जटायूची भेट झाली होती. ते ठिकाण आजही पाहायला मिळतं. जटायूचा अंत्यसंस्कार करून रामचंद्र पुढे निघाले आणि पुढे गेल्यानंतर प्रभू रामचंद्र शबरीच्या आश्रमात गेले. कुठे गेले? शबरीच्या आश्रमात जाऊन रामचंद्रांनी काय केलं ते उद्याच्या मध्ये आपण बघू. गोपाल कृष्ण भगवान सच्चिदानंद भगवान राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान नमः पार्वती पतये हर 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 महादेव. नैवेद्य ताट आलंय का? नैवेद्य आलं का? आलं नाही अजून? ते आलं नाही, तयार झालं ना. बघा, हरे राम हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे.
कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदानंदं हृदयारविन्दे तवं भवामि चैतन्यम् आदित्योदात्तनमन्दिरचरणं जोडानुपायिनं रूपं तुझे जयहरिन्दर आनन्दं पूजं आर्योवादि नमने तदेव माता पिता तमेव तमेव बन्धु सखा तमेव तमेव विद्या तमेव तमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनेन्द्रियेण बुद्ध्यात्मना वा करोमि यत्नं परस्मै नारायणाय समर्पयामि अधिकं देवं ब्रह्मणाय विद्यामोदं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावनं लक्ष्मीनायकं नागरवनं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण दिवात्मके ये वाजते गोचारे तो छोड़े वगजारे पसाय लाले हे राजी वेंकटी सांडो दया सत्कर्ती रती वाडो भूता परस्परे परो मैत्र जीवाचे दुरितांचे दीन गावो विश्व सततम सूर्य भावो जो जे वाटिल तो केलावो प्राणी राष्ट्र वर्ष सकलना मंडळी ईश्वर निष्ठाची मांडळी अनवरत भूमंडळी भेटू तुलया भूता जरा कल्पतरूचे आडवर चेतना चिंतामणीचे भाव भोज करेले अर्णव विभूषणाचे चंद्रवेले आराधन मार्कंडले तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सुवैरे हो ते करुणा सर्व सुखी पूर्ण हो ते केले होती भजित आदि मुक्ती अखंडीव आदि नरकोपविजय विशेष रूपी दुर्गादित्य विजय हो आवे एक मने श्री विश्वनाओ आओ जगत आओ एके मने ज्ञान देव सुखिया दाता एके मने ज्ञान देव सुखिया दाता एके मने ज्ञान देव सुखिया दाता पुंडलिकावदे हरिठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आदिशक्ती मुक्ताबाई की जय निवृत्तीनाथ महाराज की जय सब संतन की जय अयोध्या धाम की जय प्रभु श्री राम
पुण्याची गणना कोण करे असोई संसार निवारी वेदशास्त्र वारी पाहिजे ज्ञानदेव मनी व्यासत्या कालज्ञाना पणवागरे पुण्याची गणना कोण करे सत्य गुरु राय कृपा मजनी काय